गणपती बाप्पा मोरया। नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी एकदम मजेत। तर या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझ्या किचनमध्ये जो डायनिंग एरिया आहे ना, छोटासा डायनिंग एरिया आहे, त्याचा मी एक मेकओव्हर केला आहे। म्हणजे खूप काही नाही पण थोडंसं केलं आहे। तर तुम्ही बघू शकता की आधी ती वॉल एकदम प्लेन होती, जी की आपण आता समोरून या साईडने जर तिथे वॉलकडे तोंड करून बसलो ना तर खूप फारसं काही छान दिसत नव्हतं, प्लेन वॉल दिसायची। म्हणून मी हे काही स्टिकर्स आणले आणि म्हटलं फार काही नाही, ते स्टिकर्स लावूयात। मला खूप गॉडी लुक नको हवा होता, म्हणून मी काय केलं की असं एक चिमण्यांचे स्टिकर्स आणले म्हणजे काय, ते मम्मीकडूनच आणले, मम्मीकडे पडून होते। तर म्हटलं चला वापर करूया। मग ते त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स दिलेच होते त्यांनी की कसे लावायचे ते स्टिकर्स। तर त्याप्रमाणे आम्ही लावत गेलो। एक चिमणी लावली आणि आता मग अनायराचं काम होतं की ते सगळे काढून द्यायचे मला स्टिकर्स। मग ती मला काढून देत होती आणि मी इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे लावत होते। त्या छोट्या एका स्टिकरवर त्यांनी दाखवलं होतं की 1 2 3 मार्क असं नंबरिंग केलं होतं की काय कुठे लावायचं आहे। मग आता हे अनायरा मला एक पार्ट त्याचा काढून देते। मी तेच सांगते आता की ती काढते, पण तिला नेमका हा तिसरावाला मोठा होता जरा तो स्टिकर, आता कळेलच तुम्हाला। तर तो तिला काही निघत नव्हता पटकन, मग मिळाला, तिला निघाला। मग आता तोच मी लावते। बघूनच लावत होते की ते कंटिन्युएशनमध्ये दिसायला हवं ना, तर त्या हिशोबाने मी ते व्यवस्थित लावून घेतला। आता ना त्याच्यामध्ये काय मजा होती की एक छोटंसं एकच असं हे होतं, काय म्हणतात, पान। आता ते पान म्हटलं कुठं लावावं की ते पान तर मी काढलं असं छोटं, पण मी त्या याच्यात इन्स्ट्रक्शनमध्ये बघत होते तर त्यांनी तिथे दिलं होतं जिथे मी आता हात नेला, पण तिथे ते तर म्हटलं त्याची पंख आहेत मग तिथेच असेल का, पण हो तिथेच होतं, मग लावून टाकलं। मग हा एक मेसेज होता, बी हॅपी यू डिझर्व इट असं। तर मी तो मेसेज चिटकवते आता। बी हॅपी तर चिटकवला, अजून त्याच्या खाली होतं की यू डिझर्व इट असं म्हणून। तर अनायरा मागेच लागली ॲज युजल की नाही मी काढणार। म्हटलं ठीक आहे। तोपर्यंत मी एक ऑनलाईन मागून ठेवलं होतं की खूप सुंदर, मला खूप आवडलं होतं। त्यावरती मेसेज लिहिलाय की चाय बिना चैन कहा रे असं म्हणून। तर ते मी किचनमध्ये लावायचे हे म्हणून आणून ठेवलं, पण असा काही प्लॅन नव्हता की ते याच्यासोबत लावायचं, या पोस्टरसोबत, पण ते लकीली आता घडून आलं समजा। मग आता ते यू डिझर्व इटवाला अनायरूने काढून दिलं, ते चिटकवलं त्याच्यावरती। ते आता मी हे लावावं असं प्लॅन केला आहे। तर त्यासाठी मी आणले ते आपले स्टिकिंग्स असतात ना, ते स्टिकिंग चिटकवले भिंतीला। हे चांगलं आहे, खिळा वगैरे ठोकायचं काही काम नाही आणि थोडासा मॉडरेट लोड त्याला सहन पण होतो। नेमकं थोडं खाली चिटकवलं गेलं माझ्याकडून, पण काय हरकत नाही। मग मी त्याला फोल्ड केला, असतात की आपल्याकडे जुगाड भरपूर काही। मग मी त्याला असं फोल्ड केलं वरती दोरीला आणि असं छानसं अडकून टाकलं। आत्ता अडकवताना तिरका अडकवलं, पण नंतर मी त्याला सरळ करून टाकलेलं फ्रेंड्स। आणि वरती जिथे ते टेप पण दिसू नये म्हणून मी तिथे असं ग्रीन हे पण केलं। आणि बघा आता आम्ही मस्त चहा एन्जॉय करतोय दोघीजणी। खरं तर तो कप भरलेला आहे का मोकळा आता हे तुम्हीच सांगा आम्हाला, बघू तुम्हाला माहिती आहे का, पण आम्ही मस्त असे बसून टी एन्जॉय करतोय। तर बघा हे आहे माझं छोटंसं किचन एरिया, डायनिंग एरिया। कसा वाटला सांगा। थँक्यू व्हेरी मच। गणपती बाप्पा मोरया।